सांगताना खूप अभिमान वाटतो की आपला भारत हा तरुणांचा देश आहे. परंतु आज त्याच तरुणांच्या डोळ्यात भीती आणि संताप का दिसतोय? विचार करा, जेव्हा एखादा शेतकरी आपला सातबारा गहाण ठेवतो, एखादी आई तिचं मंगळसूत्र विकते आणि आपल्या मुलाला शहरात अभ्यासासाठी पाठवते, तेव्हा तो विद्यार्थी 2-2, 3-3 वर्ष घराचा उंबरा ओलांडत नाही, सणवार विसरतो आणि आपलं डोकं पुस्तकात खूप असतो. आणि परीक्षा झाल्यावर जेव्हा मात्र त्याला कळतं की त्याने ज्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपलं आयुष्य घालवलं, त्या प्रश्नांची उत्तरं मात्र लाखो करोडो रुपयाला परीक्षेच्या आधीच बाजारात विकली गेलेली होती. शिक्षण व्यवस्थेचा हा कर्करोग, नीट परीक्षा असो की इतर स्पर्धा परीक्षा, परंतु पेपर लीक हा असा कर्करोग आहे जो शिक्षण व्यवस्थेला आतून पोखरत आहे. पेपर फुटी म्हणजे फक्त कागद फुटणे नाही, तर लाखो करोडो विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास फुटणे आहे. आणि पेपर विकत घेणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, ज्यांचा ते भविष्याचे डॉक्टर होणार, परंतु ज्यांचा शिक्षणाचा पायाच भ्रष्टाचार आहे, त्यांच्याकडून आपण सेवेची काय अपेक्षा करणार? आणि पेपर लीक करणारे हे केवळ गुन्हेगार नसून तर ते आजच्या या पिढीचे भविष्य चोर आहेत. आणि विद्यार्थ्यांना मिळणारी दुहेरी सजा म्हणजे जेव्हा पेपर लीक होतो तेव्हा सरकार सोपा निर्णय घेऊन मोकळं होतं की परीक्षा रद्द आणि पुन्हा परीक्षा. परंतु मला खरं खरं सांगा की ज्या विद्यार्थ्यांनी मेहनतीने एवढा 2-2, 3-3 वर्ष अभ्यास केला, पूर्ण ताकदीने पेपर सोडवला आणि आता पुन्हा त्यांना त्याच मानसिक तणावाखालून जावं लागणार, मग ही त्यांना दिलेली शिक्षा नाही का? आज एका बाजूला पैसेवाले विद्यार्थी पैसे घेऊन पेपर विकत घेतात आणि दुसऱ्या बाजूला मध्यमवर्गीय मुलांना शून्यातून पुन्हा नवीन सुरुवात करावी लागते. म्हणजे चूक सिस्टीमची आणि शिक्षा मात्र विद्यार्थ्यांना. आज शिक्षण म्हणजे व्यापार झालेला आहे. गल्लोगल्लींमध्ये क्लासेसची दुकाने उघडलेली आहेत. आज मध्यमवर्गीय पालकांचं संपूर्ण आयुष्य मुलांच्या फीचे हप्ते भरण्यात जातात आणि जेव्हा पालकांचा पैसा खर्च होताना दिसतो तेव्हा विद्यार्थ्यांवर दडपण येतं. आणि एवढे लाखो रुपये खर्च करून देखील शेवटी नशिबात जर पेपर लीक आणि घोटाळे येत असतील तर सामान्य लोकांनी कोणाकडे जायचं दाद मागायला? आणि या नीट सारख्या परीक्षेत काही विद्यार्थी ड्रॉप घेतात, कोणी 1 वर्ष, कोणी 2 वर्ष, कोणी 3 वर्ष. आणि ज्या वेळेस त्यांना कळतं की पेपर लीक झालेला आहे, त्यावेळेस या पेपर लीकच्या बातम्यांमुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांना वाटू लागतं की मी कितीही अभ्यास केला तरी देखील मी या श्रीमंत मुलांपुढे कशी काय स्पर्धा करू शकणार? आज काही विद्यार्थी पेपर लीकमुळे किंवा निकालाच्या दडपणाखाली टोकाचं पाऊल उचलत आहेत. आपण त्यांना आत्महत्या म्हणतो, परंतु मी म्हणते ही आत्महत्या नसून हा व्यवस्थेने घेतलेला बळी आहे. जिथे मेहनतीपेक्षा सेटिंगला महत्त्व आहे, मग इथे मुलं खचणार नाहीत तर काय होणार? आपण आपल्या मुलांना सांगतो अभ्यास करा, तुम्हाला यश मिळेल, परंतु आपण आपल्या मुलांना हे सांगायला विसरतो की बाळा, तुझ्या मेहनतीला ही व्यवस्था न्याय देऊ शकणार नाही. आता हळहळ व्यक्त करायची वेळ गेली तर आता जाब विचारण्याची वेळ आलेली आहे की पेपर लीक करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीसारखी कठोर शिक्षा का होत नाही? परीक्षा घेणाऱ्या संस्थांची जबाबदारी निश्चित का केली जात नाही? आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी ठोस यंत्रणा का उभी केली जात नाही? विद्यार्थी मित्रांनो, शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेन की मुलांनो, व्यवस्था सडलेली आहे, परंतु तुमचं आयुष्य मौल्यवान आहे. एक पेपर लीक होणं म्हणजे आयुष्य संपत नाही. ही लढाई लांबची आहे, परंतु ती तुम्हाला जिंकायची आहे. म्हणून खचून जाऊ नका, कारण तुमच्या आईवडिलांसाठी तुमचं डॉक्टर बनणं महत्त्वाचं नसून तर तुमचं जगणं जास्त महत्त्वाचं आहे. आता वेळ रस्त्यावर उतरून जाब विचारण्याची आहे, कारण आता आपल्या स्वप्नांचं रक्षण करण्याची वेळ आलेली आहे.